नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्षयोद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील आहेर वायगाव या ठिकाणी आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की आता या ठिकाणी जिल्हा परिषदची उर्दू प्राथमिक शाळा आहे आणि अक्षरशः आपण आता या शाळेची कशा प्रकारे परिस्थिती आहे, कसा स्टाफ आहे शिक्षकांचा, आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे, विद्यार्थ्यांची या ठिकाणी कशी बसण्याची सोय आहे का, या ठिकाणी शाळा वर्गखोल्या चांगल्या आहेत का, आणि शासनाच्या काय या विद्यार्थ्यांना सुविधा भेटतात, कशा प्रकारे या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था सुरू झालेली आहे, काय त्यांना सुविधा आहेत, या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे का, टॉयलेटची व्यवस्था आहे का, आणि शासनाचे अधिकारी या उर्दू प्राथमिक जिल्हा परिषदकडे आहे का. आपण या ठिकाणी सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी येथील आहेर वायगाव येथील जो उर्दू शाळा आहे या शाळेमध्ये आपण या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आता या गावचे प्रथम नागरिक सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, आणि विशेष म्हणजे या उर्दू शाळेचे या ठिकाणचे मुख्याध्यापक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आपला परिचय सांगा अगोदर. मी शेख माजिद अहमद, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा वाहेरगाव. सर, आता आपल्याकडं 1ली ते 8वीपर्यंत उर्दू शाळा आहे. काय समस्या आहेत आपल्या प्रमुख? आमच्याकडे 1ली ते 8वीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात, परंतु आम्हाला भौतिक सुविधाचा मोठ्या प्रमाणे अभाव आहे. 8वीपर्यंत वर्ग असूनही आम्हाला फक्त 4च वर्ग उपलब्ध असून ते पण पावसामुळे गळतात. इथे आपण बघू शकतात की इथे पत्र्याच्या शेडमध्ये विद्यार्थ्यांची सोय नाही. इथे आम्ही बसू शकत नाही. उन्हाळा असलो की पावसाळा, इथे बसणे शक्य नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतं. तसेच पिण्याची पाण्याची सुविधा नाही. तर ते 4 वर्ग जे आहे ते बी पावसामुळे गळतात. तिथे लाईटची सुविधा पण नाही, शौचालय पण नीट नाही, शौचालयामध्ये पाण्याची सुविधा नाही, बोर बंद पडलेले आहे, वीज नाही, इथे संगणकासाठी काही सुविधा नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणे होत आहे. तसेच आम्ही वारंवार जिल्हा परिषद प्रशासनाला याबद्दल कळविले आहे, परंतु याच्यामध्ये कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. पंचायत समिती तसेच गट शिक्षण अधिकारी तसेच बीडला आम्ही वारंवार लेखी आणि तोंडी प्रस्ताव सादर करून याच्यावर कोणतीही दखल देण्यात आलेली नाही. तसेच गाव पातळीवर ग्रामपंचायतला आम्ही संपर्क केला असता, तिथे पण चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. इथे सरपंच साहेब इथे आहे, आम्ही त्यांना विनंती करतो की 15 वित्त आयोग असो का 14 वित्त आयोग असो, त्याच्यामधून आम्हाला काहीतरी निधी उपलब्ध करून आमची जी समस्या आहे तात्काळ तोडगा काढावी. किती विद्यार्थी शिक्षण घेत होतात या ठिकाणी? आमच्याकडे 1ली ते 8वीपर्यंत 109 विद्यार्थी आता शिक्षण घेतात आणि स्टाफ आहे 5, आणि मुख्याध्यापक पदाचं पद जे आहे ते रिक्त आहे. सध्या माझ्याकडे मुख्याध्यापक पदाचा चार्ज आहे. तुम्ही आता या ठिकाणी किती वर्षामध्ये सेवा करतायत बघ? मी बहुतेक आता मला 15 वर्ष झालेले आहे शिक्षण क्षेत्राचं नोकरी पेशेला. बरं, आता तुम्ही 15 वर्षामध्ये काय पाठपुरावा केला शासनाकडं? मी इथे 3 वर्षापासून इथे वाहेगावला कार्यरत असून शासनाला अनेकदा असे प्रस्ताव, सगळे फोटोसहित प्रस्ताव सादर केलेला आहे. आमची जे पण समस्या आहे ते त्यांना शासनाला कळविले आहे, परंतु आम्हाला कोणतीही दखल ह्याच्यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. धन्यवाद सर. या पुढे. मी पठाण मुस्ताक, शालेय शिक्षण समितीचा उर्दूचा अध्यक्ष आहे. बरं, काल सोशल मीडियावर आपल्या एक जिल्हा परिषद उर्दू शाळेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही, वर्गात पाणी झालेलं आहे, अत्यंत बिकट अवस्था आम्ही सोशल मीडियावर पाहिलेली आहे. याविषयी आपलं काय मत आहे? खूपच बिकट अवस्था आहे. इथं आपल्या 1ली ते 8वीपर्यंत उर्दूची शाळा आहे आणि वर्ग खोल्या आपल्याला फक्त 1 चांगली आहे आणि 3 पत्र्याच्या सीट आहेत. त्यामधून आम्ही 1 वर्गात 2 क्लासचे ॲडजस्ट करतो. आम्हाला एक मागणी आहे की आम्हाला 15 वित्त आयोगातून किंवा 14 वित्त आयोगातून काहीतरी दुरुस्ती किंवा नवीन जिल्हा परिषदमार्फत बांधकाम करून द्यावं. बरं, तुम्ही असा पाठपुरावा केला शासनादरबारे? आम्ही जिल्हा परिषदला निवेदन दिलं, तर सर्वांची कॉपी बी आहे, पण त्यांचा काही आम्हाला रिप्लाय आलेला नाही. काय आता शेवटचा इशारा काय असेल शिक्षण अधिकाऱ्यांना?
ते काय नाही, एक तर आम्हाला एक तर सुविधा करून द्यावा, नाही तर आम्ही सगळं शाळा तिथं जिल्हा परिषदला भरू. अशी किती वर्षापासून अवस्था आहे शिक्षण विभागाची? ते मी 3 वर्षापासून बघतो. त्याच्या अगोदर मी बघितलेले आहे. कायम तिची अवस्था आहे. तिकडं आमचे 4 वर्ग भरतात. इकडं आम्ही 1ली ते 4थीपर्यंत भरवतो, 5वीपर्यंत. तर तिकडे बी तीच अवस्था आहे. वरून पत्रे नाही, पत्र्यातून जे आहे तर पाणी आल्यावर सगळं खाली पाणीच पाणी होऊन जातं. आम्हाला अक्षरशः विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागते. शिक्षणावर वाईट परिणाम होतोय समजा. खूप खूप वाईट परिणाम होतो. शिक्षण म्हणजे याला जिम्मेदार कोण असेल आता? हे प्रशासन जिम्मेदार आहे, दुसरं कोण आहे? हो. धन्यवाद. तुम्ही नंतर बोला सर. तुमचं नाव सांगा अगोदर. पठाण वाहेद याशीन खान. मी उपसरपंच आहेर वायगावचा. आम्हाला जिल्हा परिषदकडून हे 3 रूम इमारत बांधून हवेत. आम्हाला ते कमी पडत आहे. याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. एवढंच. बरं, आता खूप अशी उर्दू शाळेची बिकट अवस्था झालेली आहे. विद्यार्थ्यांना पाणी नाही, टॉयलेटची अवस्था नाही, बसायला सुद्धा वर्गखोली व्यवस्थित नाही. तुम्ही आता कशा प्रकारे पाठपुरावा करणार शिक्षण विभागाकडं? पाठपुरावा तर भरपूर केलेला आहे. त्यांचं काही अजून आलेलं नाही आम्हाला निधी. आम्ही जेवढं होऊ शकतो तेवढं करून देऊ. बाकीचं जिल्हा परिषदने करून द्यावं आम्हाला. ओके, या तुम्ही बोला. बरं, तुम्ही नाव सांगा अगोदर आपलं. मी शालेय व्यवस्थापन समितीचा उपाध्यक्ष चाऊस साले. बरं, आता शिक्षण विभागामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आहात. शाळेची आता खूप अशी बिकट अवस्था निर्माण झालेली आहे. शाळांमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी काय प्रयत्न करणार आहेत? तर आता जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत जे वार्षिक निधी असतो ते प्रशासनाने आमच्या आहेर वायगाव दोन्ही माध्यमाच्या शाळेला कमीत कमी 3-4 रूमचं त्याचं नियोजन त्यांनी करावं प्रशासनाने. ही आमची प्रथम मागणी राहील. पाण्याची अवस्था नाही, टॉयलेटची सोय नाही आहे. टॉयलेट आहे पण पाणी नसल्या कारणानं वापरत नाही. समजा काय प्रयत्न करणार शासन दरबारी? आम्ही एक ग्रामपंचायतला पत्र देऊ का आपल्या मार्फत जर 15 वित्त आयोगातून तुमचा निधी ह्या वर्षीचा जर आला असेल तर तुम्ही आम्हाला द्या, जेणेकरून आम्ही दुरुस्ती तरी करू. तुमचं नाव सांगा अगोदर. शेख आसिफ अख्तर, राहणार आहेर वायगाव. बरं, आपण काय पदाधिकारी आहात का? ग्रामपंचायत सदस्य. बरं, तुम्ही आता गावचे समजा प्रथम नागरिक आहात. उर्दू शाळेची बिकट अवस्था निर्माण झालेली आहे. शिक्षकचा बी स्टॉप चांगला आहे, मात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळं काय प्रयत्न करणार आहेत आपण? आम्ही पाठपुरावा केला सर. पाठपुरावा जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याला बी केला आणि शिक्षण अधिकाऱ्याने काय हे दिलं नाही, त्याचा रिप्लाय दिला नाही. तरी आम्ही त्यांना एक निवेदन दिलं का बाबा ठीक आहे, अजून एक वेळेस निवेदन देऊ. नसता 15 दिवसाच्या आत शिक्षण अधिकारी दालना जे पंचायत समिती गेवर आहे हे तर शाळा भरू. शेवटचा इशारा असणार आहे तुमचा प्रशासनाला? प्रशासनाला शेवटचा इशारा आहे. पण तुम्ही जेव्हा हे पाठपुरावा केला जातो त्यावेळेस तुम्हाला उत्तर काय येतं शासनाकडून? काहीच नाही आलं. ते म्हणते दिलेलं आहे, वर पाठवलेलं आहे, काही अजून आम्हाला तिकडून आलं नाही. तो तवर काय तुम्ही काय तर ते तुमच्या हिशोबाने करा काय तर असं त्यांनी हे दिलं. तुम्ही आता गावचे प्रथम नागरिक आहेत, सरपंच आहात. गावामध्ये शिक्षण क्षेत्राची गंभीर अवस्था निर्माण झालेली आहे. यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे तुम्ही? आता माझं 15 एकरतून जेवढं डागडूग खर्चे बिरचे मी 15 एकरतून करू शकतो. विद्यार्थ्यांना पाण्याची सोय नाही, टॉयलेट नाही. पाण्याची सोय केली होती सारी. हे बघा पैप बिप अवस्था, बाथरूम आहे सारं आहे. आता जमलं तर काय करतो, ही पैप अजून डबल टाकून देतो, त्याला तिथून पाणी घेऊन देतो. वर्ग खोल्यासाठी काय प्रयत्न? नवीन वर्ग खोल्यासाठी काय प्रयत्न? आता 15 एकरतून चालला होता प्रयत्न, पण 15 एकरतून जमत नाही ना. जे डागडुग आहे शाळेची तीच करता दुरुस्ती येते. करू शकता सो. करता येते, दुसरं नाही करता येत. पण शासन दरबारी प्रश्न मांडणार तुम्ही? हा, आता आम्ही सारे मिळून जातो. तुमचं काय नाव म्हणले? माझं नाव फुलजळके शिवनाथ दत्तू, राहणार आहेर वायगाव, जिल्हा परिषद अध्यक्ष, मराठी माध्यम. बरं, काय समस्या आहेत आपल्या शिक्षण विभागामध्ये आता शाळेमध्ये? उर्दूची बिकट अवस्था आहे सर. हां. त्यांना बसायला रूम नाही. हां. त्यांना फक्त 3 रूम आहेत चांगल्यापैकी. बाकीचं शेडमध्ये वापरतात. बरं, विद्यार्थी संख्या जवळजवळ 109 आहे. कसं ॲडजस्ट केलं जातं यात? बघा ना, तुम्ही समोर आहे ते शासनाला बी कळायला पाहिजे. इतके दिवस झाले त्यांनी शासनाने एकही रूम दिलेला नाही अजून उर्दूसाठी. तुम्ही काय प्रयत्न करणार? आम्ही जिल्हा परिषदला आतापर्यंत भरपूर प्रयत्न केले पण काही रिप्लाय आला नाही त्यांचा बी. कारण की मराठी मीडियमला तर काही मागता येत नाही, पण उर्दूला तरी देवा ते ना. सर हां, बोला.
पटसंख्यानुसार शिक्षक मिळतात जिल्हा परिषदला. सर आमची 109 पटसंख्या असल्याकारणाने आमचे उर्दू माध्यमात 5 शिक्षक आहेत. 6 मुख्याध्यापक रिटायर झाल्याकारणाने ती जागा रिक्त आहे, ती मिळून 6 होतात. आणि मराठी माध्यमला 7 शिक्षक आहे आणि मुख्याध्यापक धरून 8 आहे. तर त्यांची एक जागा रिक्त आहे, तर ते आम्हाला ते उपलब्ध करून द्यावे जिल्हा परिषदने की शिक्षक उर्दू माध्यमाला. आणखीन 2 आमचे जे पद वाढून भेटत नाही, पण त्यांच्यामार्फत 2-3 शिक्षक जर आम्हाला मिळाले तर त्यांची ही सोय होईल का एका शिक्षकाकडे 2-2 वर्ग ते त्यांच्या हिशोबाने करतात. अर्धा तास इकडं शिकतात, अर्धा तास इकडं शिकतात. त्यांची समस्या फार आहे, पण पटसंख्येनुसार हे नसावं, वर्गानुसार शिक्षक असावं. आहेर वायगावची जी मराठी जिल्हा परिषद शाळा आहे, या शाळेपाशी आपण उभा आहेत. या ठिकाणी उर्दू देखील शाळा आहे आणि मराठी देखील शाळा आहे. सर आपला परिचय सांगा अगोदर. मी बबन लक्ष्मण देवगुडे, राहणार पाडळसिंगी, तालुका गेवरा, जिल्हा बीड. बरं, काय समस्या आहेत आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या आणि उर्दू शाळेच्या? आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेर वायगाव इथे एकाच इमारतीमध्ये मराठी आणि उर्दू 2 शाळा भरत आहेत. आणि या शाळेमध्ये जी इमारत आहे ती इमारत खूप जुनी आहे आणि त्या जी पत्र्याच्या रूम आहेत त्या पत्र्याच्या रूम पूर्णपणे गळत आहेत. आणि आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतला आणि आमच्या ऑफिसला निवेदन दिलेलं आहे, कळवलेलं आहे, परंतु त्याची काही दखल घेण्यात आलेली नाही. किचन शेडही गळत आहे. शौचालयही जरा थोडंसं म्हणजे दुरुस्ती करणं आवश्यक आहे. पाण्याची अभाव आहे आणि लाईटचाही या आमच्या शाळेमध्ये अभाव दिसून येत आहे. काय दुरुस्ती केली पाहिजे, काय मागण्या राहतील आपल्या शासनाकडं? आमच्या म्हणजे शासनाकडं मागण्या म्हणजे आमच्या ज्या इमारत आहेत, वर्गखोल्या आहेत, त्या वर्गखोल्या दुरुस्त होणं आवश्यक आहे. आणि जिल्हा परिषदची जी मराठी शाळा आहे ती 1ली ते 8वीपर्यंत आहे आणि उर्दू शाळा ही 1ली ते 8वी आहे. परंतु उर्दू शाळेचे इथं एक 4 वर्ग भरवले जातात. त्यांनाही इमारत अपुरी आहे आणि आम्हालाही इमारत अपुरी आहे. किती विद्यार्थी आहेत मराठी मीडियमला आणि उर्दू मीडियमला? एकूण विद्यार्थी संख्या किती आहे? मराठीची 1ली ते 8वीपर्यंतची पटसंख्या 145 आहे आणि उर्दूची 109 विद्यार्थी संख्या आहे. बरं, पाठपुरावा केला आहे का आपण शिक्षण अधिकाऱ्याकडे की वर्गशाळा वाढून पाहिजेत म्हणून असं कधी? आता आम्ही बी ऑफिसला मागच्या वर्षी दुरुस्तीसाठी प्रस्ताव दाखल केला होता, परंतु त्याचं काही म्हणजे रिप्लाय आला नाही अजून. धन्यवाद सर. तर आपण या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. या शाळेचे मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत, मराठी शाळेचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, गावचे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नागरिक यांनी देखील या ठिकाणी उर्दू शाळेची कशाप्रकारे या ठिकाणी अवस्था झालेली आहे, विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान कशाप्रकारे होत आहे, या ठिकाणी कोणतीच अशी सुविधा शिक्षण विभागाने करून न दिल्यामुळे विद्यार्थ्याचं शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आपण काही या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील आपण या ठिकाणी काय समस्या आहेत ते जाणून घेणार आहोत. क्लास में पढ़ते हो आप? 30 में जगह है कि बैठने को? नहीं। फिर कहाँ बैठते हो तुम? बारिश आने के बाद कहाँ पढ़ाई कर दे? बारिश आने के बाद हम कहाँ पढ़ाई करेंगे आप? हाँ बारिश की जगह पे आप हमें पढ़ाई करने में परेशानी आती है। हाँ परेशानी आने के वास्ते हम करते हैं ऐसे पानी में परेशानी, हाँ हाँ. पढ़ते हैं पानी में। छुट्टी दी जाती फिर बाद में? दी जाती है पर कभी कभार दी जाती है, ऐसा नहीं दी जाती। हाँ हाँ. हाँ, तो क्या होना स्कूल में पढ़ने के लिए, बैठने के लिए जगह नहीं तो क्या होना अपने के लिए? अपने लिए स्कूल ठीक करना चाहिए हाँ हाँ. और स्कूल को अच्छा बनाना चाहिए। स्कूल में बहुत परेशानी आती है। पानी है क्या पीने को बच्चों के लिए? नहीं, पानी नहीं, फिर कहाँ से लेके आते पानी? घर से। घर से. हाँ। तेरा क्या नाम है? अफवान। कितने में पढ़ता है तू? 6वीं में. बैठने की जगह है क्या? नहीं, फिर वैसे ही बैठते हैं, हाँ बारिश आने के बाद छोड़ देते हैं। स्कूल में पानी होता है, सब चिकन होता है. हाँ। क्या नाम है तेरा? हमारा नाम महक है। कितनी में पढ़ रही है आप? हम 6ठी में। बाल बैठने की जगह है क्या अच्छी पढ़ने के लिए? नहीं, पानी टपकता है। हाँ. फिर पानी तब भर जाता है स्कूल में। हाँ पानी नहीं है पीने को। हाँ. फिर
स्कूल में पानी टपकता, पानी भी नहीं है पीने को। छुट्टी दी जाती बारिश आने के बाद? हाँ, दिए जाती है। ठीक आहे, ठीक आहे. तर आपण पाहिलं आहे प्रत्यक्षात ही उर्दू शाळा आहे आणि अक्षरशः उर्दू शाळेची अशी दुरावस्था झालेली आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे नाहीत किंवा वर्ग खोल्यामध्ये फरशी नाही आणि विद्यार्थ्यांसाठी पिण्याची देखील सुविधा उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांना घरून पाणी आणावं लागतं आहे. टॉयलेटची देखील या ठिकाणी व्यवस्था नसल्यामुळे या ठिकाणचे जी प्रत्येक नागरिक असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, उपसरपंच असतील, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी असतील, आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. जर प्रशासनाने येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये ह्या जर सुविधा उपलब्ध नाही करून दिल्या तर येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये सर्व विद्यार्थी घेऊन ग्रामस्थ शिक्षण विभागामध्ये शाळा भरवण्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणची अत्यंत अशी बिकट अवस्था गेवराई तालुक्यामध्ये आहेर वायगाव या ठिकाणी उर्दू शाळेची झालेली आहे. जवळपास या ठिकाणी 7 ते 8 शिक्षक हवे होते, पण या ठिकाणी जवळपास 4 ते 5 शिक्षक लोक या ठिकाणी शिक्षणाचा विभाग सांभाळत आहेत. जवळपास 109 विद्यार्थी या उर्दू शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची सुविधा न मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळू शकत नाही आणि अक्षरशः पाऊस आल्यानंतर आपण पाहिलेलं आहे प्रत्यक्षात या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फरशी नाही, विद्यार्थ्यांना बसायला बाकडे नाहीत. यामुळे थोडाही पाऊस आला तर विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जात आहे, कारण बसण्यासाठी सुविधा नसल्यामुळे आणि निवाऱ्याची जागा नसल्यामुळे शिक्षक लोकसुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडे देखील कोणता पर्याय नसल्यामुळे त्यांना देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावा लागत आहे. आपण पाहिलेलं आहे या ठिकाणच्या उर्दू शाळा ह्या खोल्या आहेत आणि अक्षरशः ह्या खोल्या देखील अत्यंत असे जीर्ण झालेल्या आहेत. या ठिकाणी पाहिलेलं आहे आपण अशी अवस्था या ठिकाणी या उर्दू शाळेची झालेली आहे आणि याकडे साफ शिक्षण विभागाचं दुर्लक्ष असल्याचं ग्रामस्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर या येणाऱ्या 15 दिवसाच्या आतमध्ये शिक्षण विभागाने जर यांच्या मागण्या मान्य नाहीच केल्या तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये सर्व ग्रामस्थ विद्यार्थ्यांना घेऊन गेवराई येथील शिक्षण विभागामध्ये शाळा भरवण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिलेला आहे. मी मुख्य संपादक हुंबरे बापूसाहेब, धन्यवाद.